सातारा जिल्हा परिषद गोंधळ प्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार दोशींना भोवलंय। राड्याची चौकशी होईपर्यंत एसपी तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश। अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्याकडे पदभार। गोंधळ खराब प्रकरणी रुपाली चाकणकरांना एसआयटीचा समन्स। चाकणकरांची एसआयटीकडून चौकशी होणार। शिवनिका संस्थानाच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार। सूत्रांची माहिती, शिवनिका संस्थानाचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर। खराब प्रकरणात पारदर्शक पद्धतीने एसआयटीची चौकशी सुरू। चौकशीचा भाग म्हणून चाकणकरांना बोलवलं असेल। या प्रकरणातील दोषींना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितले। रुपाली चाकणकरांना बजावलेल्या समन्सवरून मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। खराचे आर्थिक व्यवहार पाहणारा सीए पोलिसांच्या रडारवर। सीएकडून खराची आर्थिक कुंडली बाहेर येण्याची शक्यता। शिवनिका संस्थानाचे व्यवहार पाहणाऱ्या सीएची चौकशी होणार। शिवनिका ट्रस्टचे संचालक ललित पोफळे स्वतःला वाचवण्यासाठी खरात विरोधात एफआयआर दाखल करणार। सूत्रांची माहिती, आतापर्यंत 300 कोटी रुपयांहून अधिक हवाला व्यवहार पोफळेंच्या माध्यमातून झाल्याची चर्चा आहे। खरात प्रकरणात एसआयटीचा आयकर विभागासोबत पत्रव्यवहार। आयकर विभाग आणि मुद्रांक शुल्क तसंच इतर यंत्रणांना पत्रव्यवहार करून भोंदूखराच्या मालमत्तांची माहिती मागवली। एसआयटीकडून खराच्या मालमत्तांची माहिती जमवण्यास सुरुवात। शिवनिका संस्थांच्या सर्व ट्रस्टींची समन्स बजावून लवकरच चौकशी होणार। भोंदू खराच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ। विशेष न्यायालयाकडून खरातला 4 दिवसांची पोलीस कोठडी। 1 एप्रिलपर्यंत भोंदू खराचा पोलीस कोठडीत मुक्काम। अशोक खराच्या आर्थिक व्यवहाराची आता ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता। सावकारी आणि हवालामार्फत देशविदेशात शेकडो कोटींची हेराफेरी। व्यावसायिक आणि नेत्यांचा काळा पैसा खरात व्याजाने देत असल्याचा संशय। खरात महिलांना कसं भुलवायचा, चौकशीत धक्कादायक माहिती उघड। तू दिसायला सुंदर आहे, नवऱ्याला तुझी कॅपेबिलिटी ओळखता येत नाही, असं खरात महिलांना बोलायचा। खरात महिलांशी गोड बोलून त्यांची स्तुती करून त्यांना जाळ्यात ओढायचा। नाशिकमधील ओकस प्रॉपर्टी कार्यालयातील खराचे अश्लील कारनामे उघड झाले। केबिनमधील उच्च दर्जाच्या काचा पाहून पोलीसही थक्क झाले। बाहेरून काही दिसू नये म्हणून बसवल्या अति गडद काळ्या काचा। केसरकरांचं वक्तव्य बालिश। जगदंब पतसंस्थेत खरात ब्लॅकचे पैसे वाईट करायचा। आवारे आणि दीपक केसरकर यांचं कनेक्शन काय आहे? तो जगदंबा पतसंस्थेचा पर्सन आहे की नाही? केसरकर यांनी कांगावा न करता आर्थिक उलाढालीत स्टेक किती हे सांगावं। सुषमा अंधारे यांचा केसरकरांवर हल्लाबोल। भोंदू खरासोबत प्रत्येक फोटो दिसणाऱ्या नामकर्ण आवारेवर सुषमा अंधारे यांचा निशाणा। आवारे त्यांच्या जगदंब पतसंस्थेतून बड्या लोकांचा काळा पैसा वाईट करून देत होता, अंधारेंचा आरोप। प्रत्येक फोटोत खरासोबत असलेला माणूस कोण? अंधारेंचा सवाल। खरासोबतच्या फोटोवरून अंधारेंचा आमदार खासदारांवरही निशाणा। केसरकरांनी सांगितल्याप्रमाणे काही आमदार खासदार असे अनेक फोटोंमध्ये असल्याचं सांगतात, त्यामुळे काही दिवस थांबा। सुषमा अंधारे यांचा निशाणा, तर केसरकरांकडे असलेली माहिती ते दडवून ठेवतात, असंही केलं वक्तव्य। एकनाथ शिंदेंना खरातकडे घेऊन जाणारे केसरकर होते। शिंदेंचं खरातला भेटणाऱ्या मंत्री नेत्यांची चौकशी करा, संजय राऊतांची मागणी। उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांनाही आरोपी करायचे का? भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा राऊतांना सवाल। समन्स देणं म्हणजे गुन्हा सिद्ध होणं असं नाही। समन्स म्हणजे तपासाचा भाग असून त्यामधून काय चुकीचं वाटलं तर पोलीस कारवाई करतात। रुपाली चाकणकरांना आलेल्या समन्सवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। दीपक केसरकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। एखाद्या व्यक्तीसोबत फोटो असणं म्हणजे त्या व्यक्तीच्या गुन्ह्यात केसरकरांचा समावेश असं होत नाही। मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। केसरकर शिक्षण मंत्री असताना विभागातील बदल्या खरात ठरवायचा असा आरोप राऊतांनी केला होता। मुस्लिमांकडून काहीच घेणार नाही असं माझ्या कोकणातलाच भाचा सांगतो। अशोक खरात हा एक खिलजी असतात तर राणेंची पोरं नाचली असती। नाशिकमधील कार्यक्रमातून सुषमा अंधारेंचा नितेश राणेंवर निशाणा, तर नितेश राणेंनी आखाती देशातून तेल घेणार नाही हे सांगावं। सुषमा अंधारेंचं नितेश राणेंना खुलं आव्हान। एप्स्टीनला मारलं तसं खरासोबतही होऊ शकतं। पुरावे नष्ट करण्यासाठी असं केलं जाऊ शकतं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांकडून संशय व्यक्त। रुपाली चाकणकरांना एसआयटीच्या चौकशीसाठी बोलावलं, ऐकून बरं वाटलं। महिला आयोगाकडे गेलेल्या सर्व हाय प्रोफाईल तक्रारींचा फेरतपास झाला पाहिजे। वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आलेल्या तक्रारी का दाबण्यात आल्या याची विचारणा करायला हवी, दमन यांची मागणी। जिरवळांचा व्हिडिओ काढणाऱ्याचा शोध घेऊन चौकशी करा। खासगी आयुष्यातील व्हिडिओ शूट करणं हा गुन्हा आहे। इद्रिस नायकवडी यांनी झिरवळ यांची पाठराखण केली आहे।
आज दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि जिल्हा संपर्क प्रमुखांची एक महत्त्वाची बैठक दुपारी 12 वाजता शिवसेना भवनात ही बैठक होणार आहे। राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं आहे, त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करावी, त्या निर्णय घेतील, राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याचं खासगीत विधान। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात सध्या कुठेही चर्चा नाही, सुनेत्रा पवार पक्षाच्या अध्यक्षा ते अंतिम निर्णय घेतील, सुनील तटकरेंची भूमिका। इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचा फोटो गायब, रोहित पवारांचा पुन्हा एकदा तटकरेंवर हल्लाबोल, मालकाला अलगद बाजूला सारून जेव्हा बटाईदारच जमिनीचं सातबारा स्वतःच्या नावे करतो याचं जिवंत उदाहरण, रोहित पवारांचं ट्विट। राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजितदादा सुनेत्राताईंचा फोटो गायब, टीकेची झोड उठल्यानंतर आदिती तटकरेंची दिलगिरी, दादाताईंबद्दल मनात अढळ स्थान, फोटोनं निष्ठा ठरवू नका, आदिती तटकरे यांचं ट्विट। विलीनीकरणाबाबत पवारांच्या राष्ट्रवादीत कोणतीही चर्चा नाही, जेव्हा काही चर्चा होईल तेव्हा आम्ही सांगूच, आमदारांचं वक्तव्य हे वैयक्तिक आहे, अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व स्वीकारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आनंद आहे, आमदार सुनील शेळके यांची प्रतिक्रिया। तर अजितदादांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवारांना पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून सन्मान मिळायलाच हवा, शेळके यांचं वक्तव्य। अजितदादांचा एनसीपी पक्ष ताब्यात घेण्याचे आधीपासूनच मनसुबे लपवून राहिलेले नाहीत, त्याची सुरुवात रायगडपासून झाली। आदरणीय अजितदादांचा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनींचा पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमात बॅनरवर नाव किंवा फोटो सुद्धा नाही, याला कृतज्ञता म्हणतात, विकास लवांडेंचं वक्तव्य। तर लोकप्रियता वाढवण्यासाठी वाघमारेंचं विधान, विजय वडेट्टीवार यांची टीका, लवकरच राजकारणात भूकंप होण्याच्या वाघमारेंच्या वक्तव्यात काहीही तथ्य नाही, अशीही दिली प्रतिक्रिया। मनसे नेते अमित ठाकरे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत, गारपिटीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची ते भेट घेतील, खंडाळी पापडी गावात नुकसानीची पाहणीही करणार। आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश न मिळाल्यास त्यांना सरकारकडून 83,000ची मदत, ज्या शाळांमध्ये 50,000 किंवा 1 लाखाहून विद्यार्थ्यांसाठी अधिक फी असेल ती राज्य सरकार भरेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। सुट्टीच्या दिवसातही राज्य सरकारच्या विविध विभागांनी तब्बल 207 GR काढले, रात्री उशिरापर्यंत लगबग सुरू होती, यातील बहुतांश GR हे निधी वितरणासंदर्भातील आहेत। भाजपच्या नवनिर्वाचित राज्यसभा खासदार माया एवनाते यांचा नागपुरात नागरी सत्कार, कार्यक्रमाला मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित, मायाताई संसदेत उत्तम काम करतील, मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। ठरलेल्या दिवशी जमिनीची मोजणी होणार, प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित खासगी भूमापकाची नियुक्ती, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, खासगी भूमापकाच्या नियुक्तीला मुख्यमंत्री फडणवीसांची मान्यता। चीन युद्धावेळी जवाहरलाल नेहरूंनी आसामला टाटा बाय बाय केलं होतं, मोदी सरकार आहे तोपर्यंत भारताची 1 इंचही भूमी बळकावू शकत नाही, प्रचार सभेदरम्यान अमित शहांचं वक्तव्य। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 284 उमेदवारांच्या नावाची घोषणा, बहरामपूर विधानसभेतून अधीर रंजन चौधरी यांना तिकीट। महापालिका निवडणुका संपताच ठाकरेंच्या शिवसेनेला झटका, ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटेंचा भाजपमध्ये प्रवेश, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। इराण इस्रायल युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम, भारत या परिस्थितीचा धैर्याने सामना करत आहे, या संकटात कुणी राजकारण करू नये, अफवा पसरवणाऱ्या देशांचं मोठं नुकसान करतायत, अफवांवर कोणी विश्वास ठेवू नका, मोदींची मन की बात कार्यक्रमातून हे आवाहन। राज्यात कुठे इंधनाचा तुटवडा नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुन्हा इशारा। केंद्र सरकारकडून रॉकेल विक्रीचे नियम शिथिल, पेट्रोल पंपावर 2,500 लिटरपर्यंत रॉकेलचा साठा करण्यास परवानगी, जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा हा निर्णय। मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं गॅस तुटवड्यासंदर्भात छगन भुजबळांना पत्र, आंबेल सणासाठी जैन मंदिरात गॅस उपलब्ध करून देण्यासंदर्भात पत्र, 16 जैन मंदिरातील प्रत्येकी 5 सिलेंडर देण्याची मागणी। जिल्ह्यातील एलपीजी गॅस रिक्षा चालकांनी घेतली, पालकमंत्री शिरसाट यांची भेट, एलपीजीचे दर वाढल्यानं रिक्षा चालकांना अश्रू अनावर, यावेळी शिरसाटांनी मनमानी करणाऱ्यांचं लायसन्स रद्द करण्याचे दिले निर्देश। अकोल्यात गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी, प्रकाश आंबेडकरांचा आरोप, प्रशासकीय नियोजनाच्या अभावामुळे शंकरराव शिरसाट यांचा बळी गेल्याचा आंबेडकर यांचा आरोप। जैन समाजासाठीच्या पत्रावरील आरोपावरून मंगलप्रभात लोढांचं स्पष्टीकरण, स्थानिक आमदार आणि मंत्री म्हणून समरसता जपता धार्मिक कार्यक्रमात सहकार्य केलेलं आहे, काही लोक या स्थितीचा फक्त राजकारण करू पाहतात, रामनवमी भंडाऱ्यासाठी मंत्री लोढा यांच्याकडून भंडारा गॅसची मदत केल्याचं वक्तव्य।
मंगलप्रभात लोढांविरोधात आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक. मराठी माणसांना सिलेंडर मिळत नाही, मात्र लोढांमुळे जैन मंदिरांना सिलेंडर दिलं जात असल्याचा आरोप. परभणीच्या सेलू तालुक्यात खवणे पिंपरीमधील रुही इंडियन गॅस एजन्सीमधून 56 गॅस सिलेंडर चोरीला. एजन्सीचं शटर तोडून अज्ञात चोरट्यांकडून 56 सिलेंडर लंपास. पुणे शहरात पीएनजीच्या मागणीत वाढ तर अनेक ठिकाणी गॅस टंचाई असल्याने लोक संभ्रमित. प्रतिदिन 450 पीएनजीच्या नव्या जोडण्या. मुंबई लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या शाळकरी आणि कॉलेजच्या मुलांनाही आरक्षित डबा मिळावा, शिवसेना आमदार मुरजी पटेल यांची मागणी. आषाढी वारीतील फिरत्या शौचालयांचे टेंडर आता पुणे जिल्हा परिषदेऐवजी सोलापूरमधून निघणार. पालकमंत्री जयकुमार गोरेंचा निर्णय. या निर्णयामुळे पुणे, सातारा आणि अहिल्यानगरसह इतर जिल्ह्यांचे दरही आता सोलापूर जिल्हा परिषद ठरवणार. पंजाबमध्येही लाडकी बहीण योजना राबवली जाणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची घोषणा. मुख्यमंत्री मावदिया सत्कार योजना 1 एप्रिलपासून लागू करण्यात मंत्रिमंडळाची मंजुरी. सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांना दरमहा 1000 तर अनुसूचित जातीच्या महिलांना 1,500 रुपयांची मदत मिळणार. मुंबई 3 एप्रिलला मेट्रो 2B आणि मेट्रो 9च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होणार. याच दिवशी ठाणे बोरिवली भुयारी मार्ग आणि बीकेसी पॉट टॅक्सी प्रकल्पाचंही भूमिपूजन करण्यात येणार आहे. एमसीएच्या सीईटीसाठी आज परीक्षा. राज्यभरातून 55,567 विद्यार्थी परीक्षा देणार. 36 जिल्ह्यातल्या केंद्रांवर परीक्षा होणार आहेत. बीएड सीईटीच्या रद्द झालेल्या परीक्षा आता 5 एप्रिलला होणार. तांत्रिक बिघाडामुळे नांदेड, परभणी आणि नागपूरमधील केंद्रावर परीक्षा लांबणीवर पडल्या. तर विद्यार्थ्यांनी सुधारित प्रवेशपत्र लॉगिन आयडीवरून डाउनलोड करण्याचं आवाहन. मुंबईसह राज्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही प्रणाली विकसित. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आता खासगी सीसीटीव्हीच्या नेटवर्कचीही मदत घेतली जाईल. मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांना सुरुवात. शहरातील नाले सफाईलाही वेग देण्याचे निर्देश. पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी पालिका प्रशासन सतर्क. पुण्याच्या कात्रजमध्ये महिलेची हत्या केल्याची घटना. अंतर्गत वादातून खून झाल्याची माहिती. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. दोन्ही आरोपी नेपाळचे असल्याची माहिती. पुणे विमानतळावर सापडला 24 कोटींचा गांजा. थायलंडवरून आणलेल्या खाद्यपदार्थांमध्ये गांजा आढळला. 1 आरोपीला अटक. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात मतदार यादी फेरतपासणी काम सुरू. आतापर्यंत 25% काम पूर्ण. जिल्ह्यातील 91,59,000 मतदार यांच्यापैकी 22 लाख मतदारांची पडताळणी पूर्ण. मेमू रेल्वे नागपूरजवळ रुळावरून घसरली. गाडीचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. अपघाताबाबत चौकशी सुरू. महावीर जयंती दिनानिमित्त भिवंडीमध्ये कत्तलखाने, मांस विक्री, मटण आणि चिकन दुकान विक्रीची दुकानं बंद राहणार आहेत. भिवंडी निजामपूर शहर महापालिकेचा हा निर्णय. आदेशाचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा. 1 एप्रिलपासून जुन्या वाहनांवरील पर्यावरण करात दुपटीने वाढ होणार. दुचाकीसाठी आता 2,000 ऐवजी 4,000 तर चारचाकीसाठी 7,000 रुपये मोजावे लागतील. वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय. रेशन दुकानांसोबतच पेट्रोल पंपावरूनही रॉकेल मिळू शकणार आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय. प्रत्येक जिल्ह्यात प्रशासन जास्तीत जास्त 2 पेट्रोल पंप निवडू शकणार आहे.